आयुर्वेदामध्ये अमृताची उपमा दिलेली अनेक औषधं आहेत, पण त्याच्यापैकी सगळ्यात श्रेष्ठ औषध आहे त्रिफळा, ज्याची आपल्या प्रत्येकालाच पोट साफ करणारं म्हणजेच लॅक्झेटिव्ह म्हणून ओळख आहे। पण हेच औषध ज्यावेळेला योग्य वेळ, योग्य प्रमाण आणि योग्य अनुपानाबरोबर वापरलं जातं त्यावेळेला हे एकच औषध अनेक आजारांच्यावरती कसं काम करू शकतं हे बघूया। हे औषध 3 वनस्पतींच्या फळांच्या चूर्णापासून बनवलं जातं। ह्याच्यामध्ये येणाऱ्या 3 वनस्पतीमधले पहिली आहे अमलकी म्हणजेच आवळा, ज्याला शास्त्रीय भाषेमध्ये एम्लिका ऑफिसिनालिस म्हटलं जातं। दुसरे आहे बेहडा, ज्याला संस्कृतमध्ये बिबितक आणि शास्त्रीय नाव टर्मिनालिया बेलारिका आहे। तिसरं आहे हेरडा, ज्याला संस्कृतमध्ये हरितकी आणि शास्त्रीय भाषेमध्ये टर्मिनालिया चेबुला म्हणून ओळखलं जातं। आता ह्या तिन्ही वनस्पतींच्या फळांचं जे चूर्ण आहे ते समभाग मिसळून त्रिफळा हे औषध बनवलं जातं। पण काही वेळेला आजारांच्या नुसार किंवा काही ग्रंथांच्या नुसार ह्याचा जो रेशो आहे तो थोडा वेगळा सुद्धा असू शकतो। म्हणजे काही वेळेला आवळा जास्त आहे तर काही ठिकाणी हरितकी जास्त आहे, काही ठिकाणी बेहड्याचं प्रमाण जास्त वापरलं जातं। त्रिफळाचा सगळ्यात महत्त्वाचा उपयोग पचनशक्तीवरती होताना दिसतो। जर आपण 1 ते 3 ग्रॅम त्रिफळा चूर्ण सकाळी उपाशीपोटी कोमट पाण्याबरोबर जर घेतलं तर आपली पचनशक्ती सुधारते, भूक वाढते आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या जेवणातून आपल्याला जे पोषक तत्व मिळत असतात त्याचं जर शोषण चांगल्या पद्धतीने होत नसेल तर तेही व्यवस्थित होण्यासाठी त्रिफळा चूर्णाचा खूप चांगला उपयोग होतो। आणि त्यामुळे जर आपल्याला डेफिशियन्सी डिसीजेस म्हणजेच पोषण तत्वांची कमतरता झाल्यामुळे जर काही आजार होत असेल तर ते आजार सुद्धा अशा पद्धतीने त्रिफळा चूर्ण सकाळी घेतलं तर कमी होतात। तर ह्या चूर्णाचा दुसरा फायदा जो आपल्या प्रत्येकालाच माहिती आहे ते एक लॅक्झेटिव्ह म्हणून म्हणजेच पोट साफ होण्यासाठी काम करतं। पण ह्याच्यामुळे फक्त पोट साफ होत नाही तर ते एक मृदुरेचक आहे, म्हणजेच आपली मलशुद्धी कुठल्याही त्रासाशिवाय पोटात कळ न येता करणारे हे औषध आहे। आणि त्यामुळेच अनेकांना ज्यांना मलबद्धतेची तक्रार असते त्यांच्यामध्ये जर आपण त्रिफळा चूर्ण 1 ते 3 ग्रॅम एवढ्या प्रमाणामध्ये रात्री झोपताना कोमट पाण्यासोबत घेतलं तर त्यांना खूप चांगला फरक पडतो। पण काही लोकांच्या मध्ये मात्र अशा पद्धतीने त्रिफळा चूर्ण घेतल्यावरती पोट साफ होत नाही, उलट आणखीनच मलाचा खडा होतो। तर अशा लोकांची ही एक टेस्टच असते, कारण ज्या लोकांचा कोटा हा वाताचा असतो त्यांच्यामध्ये अशा पद्धतीचं कुठलंही चूर्ण वापरलं तर पोट साफ न होता मलाचा खडा जास्त बनतो। आणि त्यामुळे ह्या लोकांनी एकतर दुसरी औषधं मलरेचक म्हणून वापरायला पाहिजेत, ज्याच्यामध्ये एरंडेल तेल्स आहे त्यासारखी औषधं येतात, किंवा तुम्ही हेच त्रिफळा चूर्ण तुपासोबत घेऊन किंवा त्रिफळा चूर्ण गुळासोबत घेऊन त्याच्यावरती जर कोमट पाणी पिलं तरी सुद्धा पोट साफ व्यवस्थित व्हायला लागेल। त्रिफळा चूर्ण डोळ्यांच्यासाठी हितकर आहे, अनेक आजारांच्यावरती त्याचा चांगला उपयोग होतो, म्हणून त्याला चक्षुष्य असं म्हटलंय। ज्याच्यामध्ये डोळ्यांना आग होणे, खाज येणे, डोळे लाल होणे किंवा डोळ्यांच्या मध्ये भरपूर मळ तयार होणे, ह्या सगळ्या तक्रारींच्या मध्ये आपण त्रिफळा चूर्णाचा वापर करू शकतो। पण ह्या तक्रारींच्या मध्ये आपल्याला निशाकाली म्हणजे जर रात्री झोपताना तूप आणि मध हा बरोबर एकत्र करून त्रिफळा चूर्ण वापरायला हवं। आता तूप आणि मध हा एकत्र जर घेतलं तर ह्याला आपण विरुद्ध संयोग म्हणतो, पण इथं मात्र तूप आणि मध एकत्र घेणं ह्याला मात्रा विरुद्ध असं म्हटलंय। म्हणजेच तूप आणि मध ज्या वेळेला आपण समान भागामध्ये एकत्र करतो त्यावेळेला ते आपल्याला विषाप्रमाणे परिणाम करतं, आणि म्हणूनच इथं आपल्याला तुपाचं किंवा मधाचं प्रमाण जास्त ठेवायला पाहिजे आणि दुसऱ्या गोष्टीचं प्रमाण थोडं कमी ठेवायला पाहिजे। म्हणजेच मात्रा विरुद्ध संयोग पण होणार नाही आणि त्रिफळा चूर्णासोबत ह्या दोन्ही गोष्टी गेल्यामुळे अपेक्षित चांगला परिणाम सुद्धा आपल्याला बघायला भेटेल। त्रिफळाचा डोळ्यांच्यासाठी आपण बाह्य उपयोग सुद्धा करू शकतो। ह्याच्यासाठी आपल्याला त्रिफळाचा काढा बनवायला हवा। आता हा काढा कसा बनवायचा तर 2 वाटी पाण्यामध्ये 2 चमचे त्रिफळा चूर्ण टाकायचं आणि मग मंद आचेवरती ह्याच 2 वाटी पाण्याला अर्धी वाटी होईपर्यंत आटवायचं। इथं आपला त्रिफळाचा काढा तयार होईल आणि मग ह्या काढ्याला व्यवस्थित वस्त्रगाळ करून घ्यायचं। वस्त्रगाळ केल्यानंतर ह्याच्यामध्ये जर आपण कापडाच्या पट्ट्या भिजत ठेवल्या आणि त्याच पट्ट्या डोळ्यांच्या वरती ठेवल्या तर डोळ्यांची आग, जळजळ त्वरित कमी यायला मदत होते। यानंतर त्रिफळाचा एक चांगलं डिटॉक्स कॉम्बिनेशन म्हणून सुद्धा उपयोग होऊ शकतो। आपल्याला माहिती आहे की त्रिफळा चूर्ण हे अनेक वनस्पतींचं कॉम्बिनेशन आहे आणि त्यामुळे इथं अनेक चवींचे गुणधर्म सुद्धा दिसून येतात, पण ह्याच्यामध्ये विशद हा गुणधर्म जो की त्याच्यातल्या तुरट चवीमुळे दिसून येतो तो खूप महत्त्वाचा आहे।
कारण त्रिफळा चूर्ण हे विशद म्हणजेच आपल्या शरीराची स्वच्छता करणारं म्हणून काम करतं आणि त्याच्यामुळेच आपल्या शरीरामध्ये जो साचलेले टॉक्सिन्स आहेत, अनावश्यक साचलेली चरबी आहे, साचलेला जो मेदाचा भाग आहे, त्या सगळ्याला खेचून बाहेर काढायचं काम आणि बाहेर निचरा करायचं काम त्रिफळामुळे होतं आणि म्हणून ते चांगले डिटॉक्स कॉम्बिनेशन म्हणून काम करतं. याच्यामध्ये सुद्धा आपल्याला त्रिफळाचा जो काढा आपण मगाशी बनवला होता तसाच काढा बनवायचा आहे. 2 वाटी पाण्यामध्ये 2 चमचे त्रिफळा चूर्ण टाकून मंद आचेवरती आटवून त्याचा अर्धी वाटी काढा बनवायचा आहे आणि तो सकाळी उपाशी पोटी घ्यायचा आहे. साचलेल्या मेदाचा निचरा करत असल्यामुळे ज्यांना फॅट लॉस किंवा वेट लॉस करायचा आहे त्यांच्यासाठी सुद्धा त्रिफळा चूर्ण खूप फायदेशीर आहे. आपल्याला जेवढ्या कॅलरीज आपण आतमध्ये घेतो तेवढ्या बर्न करायच्या असतील तर चांगलं बॉडी मेटाबॉलिझम लागतं. तेच चांगलं बॉडी मेटाबॉलिझम आपल्याला त्रिफळातून मिळतं. पण ह्याच्यामध्ये आपल्याला त्रिफळाचा जो काढा आपण मागाशीच बनवला होता त्याचाच थोडा वेगळ्या पद्धतीने वापर करायचा आहे. म्हणजेच काढा सकाळी उपाशी पोटी न घेता दोन्ही वेळेला जेवल्यानंतर आपल्याला हा काढा घ्यायचा असतो. त्यासोबतच आपल्याला बऱ्याच वेळेला मेदाबरोबर कफाची संचीची सुद्धा दिसून येते आणि अशा पद्धतीने जर कफ साचला असेल तर इथं आपल्याला त्रिफळा चूर्ण जर आपण मधाबरोबर घेतला तर कफ दोष सुद्धा कमी होतो, शरीर हलकं होतं आणि शरीरातला आळस आणि जडत्व सुद्धा कमी यायला ह्याच्यामुळे मदत होते. अनेक मुख रोगांच्या मध्ये म्हणजेच दातांच्या किंवा हिरड्यांच्या आजारांच्या मध्ये सुद्धा त्रिफळा चूर्णाचा उपयोग होतो. सगळ्यात पहिला उपयोग म्हणजेच आपण त्रिफळा चूर्ण दंत मंजनसारखं जर लावलं आणि मग कोमट पाण्यानं चूळ भरली तरीही फायदा होतो. आपण त्रिफळा चूर्णाचा काढा करून जर त्याच्या गुळण्या केल्या किंवा तोच काढा 5 मिनिटं तोंडामध्ये धरून ठेवला तरी सुद्धा हिरड्यांची सूज किंवा दातांच्या वरती साचलेला मल कमी यायला मदत होते. अनेकांच्या मध्ये तोंडाला असणारी दुर्गंधी सुद्धा ह्याच्या योग्य कमी होते. त्रिफळा चूर्ण हे अँटीबॅक्टेरियल आणि अँटी फंगल असल्यामुळे तोंडामध्ये जर अशा पद्धतीचे कुठलेही इन्फेक्शन्स असतील तर तिथं माउथ वॉश पेक्षा सुद्धा चांगलं काम त्रिफळाच्या काढ्यामुळे होताना आपल्याला दिसून येतं. अनेकांच्या मध्ये तोंड येण्याची तक्रार असते आणि त्याच्यामध्ये जर आपण माउथ जेल प्रमाणे त्रिफळा चूर्ण तूप आणि मधामध्ये एकत्र करून जर ते त्या फोडांच्या वरती लावलं तर ते फोड सुद्धा लगेच भरून येतात. आणि त्रिफळा चूर्ण अँटी इन्फेक्टिव्ह असल्यामुळे तोंडातल्या फोडांच्या वरती जसं काम करतं तसंच चेहऱ्यावरती उठणारे पिंपल्स, त्याच्यामध्ये पू होणे ह्याच्यावरती सुद्धा जर फेसवॉशच्या ऐवजी त्रिफळा काढ्याचा वापर आपण तोंड धुण्यासाठी केला तर जास्त चांगला फायदा होतो. अनेकांना भरपूर घाम येतो आणि अंगाला दुर्गंधी येत असते, त्यांनी सुद्धा त्रिफळा चूर्ण गरम पाण्यामध्ये टाकून त्या पाण्याचा वापर केला आंघोळीसाठी तर अंगाची दुर्गंधी सुद्धा बऱ्याच अंशी कमी होते. अनेकांना त्वचा विकार असतात, त्वचेवरती जखमा होतात, पू व्हायला लागतो, त्या लोकांनी सुद्धा जर त्रिफळा काढ्यानं ह्या जखमा धुतल्या तर त्या जखमा सुद्धा लवकर बऱ्या होतात आणि सोरायसिस सारख्या अनेक त्वचा विकारांच्या वरती आपल्याला ह्याचा चांगला फायदा बघायला मिळतो. केसांच्या मध्ये होणारा कोंडा सुद्धा इन्फेक्शनमुळेच होत असतो आणि इथं सुद्धा आपण त्रिफळा काढ्यानं केस धुण्यासाठी किंवा केसांच्या मुळ्याला हा काढा लावण्यासाठी वापर केला तर कोंडा लवकर कमी होतो. एवढंच नव्हे तर आपल्याला माहिती आहे की मधुमेहाच्या जखमा लवकर भरत नाहीत आणि अशा जर जखमा झाल्या असतील तर आपल्याला तिथं त्रिफळा काढ्यानं जर आपण ह्या जखमा व्यवस्थित स्वच्छ करून घेतल्या तर तिथली जी वरची डेड टिश्यूज असतात त्या निघून जातात आणि ह्या जखमा सुद्धा लवकर भरून येतात. मधुमेहामध्ये फक्त जखमांच्या वरतीच नव्हे तर पोटातून घेण्यासाठी सुद्धा त्रिफळा चूर्णाचा फायदा होतो. कारण मधुमेहामध्ये एकूण 2 पद्धतीचे पेशंट असतात. एक असतात स्थूल प्रमेही म्हणजेच जाड असणारे मधुमेहाचे रुग्ण आणि एक असतात कृश प्रमेही म्हणजेच जे मधुमेहाचे रुग्ण खूप बारीक असतात असे येतात. आता ह्याच्यामध्ये जे जाड असणारे म्हणजेच जे स्थूल प्रमेही लोक आहेत त्यांनी जर त्रिफळा चूर्णाचा काढा सकाळी उपाशी पोटी जर रोज घेतला तर त्यांच्यामध्ये शुगर कंट्रोल व्हायला बरीच मदत होते. आणि यानंतर येतो त्रिफळा चूर्णाचा सगळ्यात महत्त्वाचा गुणधर्म म्हणजेच त्याचं रसायन म्हणून होणारं काम. त्रिफळा चूर्ण हे सप्तधातूंचं पोषण करतं, आपली इम्युनिटी वाढवतं, आपली शरीराची ताकद सुद्धा वाढवतं आणि आपल्या वय वाढीचा जो वेग आहे तो सुद्धा कमी ठेवतं. आणि ह्याच्यासाठी आपल्याला हे त्रिफळा चूर्ण सकाळी उपाशी पोटी 2 ते 3 ग्रॅम एवढ्या प्रमाणात जर आपण मधाबरोबर घेतलं तर जास्त चांगला फायदा होतो. म्हणजेच फक्त आजारांच्या वरतीच ह्याचा उपयोग होतो असं नव्हे तर अनेक आजार आपल्याला होऊ नयेत ज्याच्यासाठी आपलं शरीर हे प्रत्येक वेळेला सुदृढ राहावं ह्याच्यासाठी सुद्धा त्रिफळा चूर्ण खूप चांगलं काम करतं.
त्रिफळा चूर्णाचा एक वेळचा डोस हा 1 ते 3 ग्रॅम एवढा आहे, पण प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार हा डोस बदलू सुद्धा शकतो. कफ प्रकृतीच्या लोकांनी ह्याचा 3 ग्रॅमचा डोस त्यांना जास्त फायदेशीर राहील, तर वात प्रकृतीच्या लोकांनी ह्याचं प्रमाण थोडं कमी घ्यायला पाहिजे. आता नेमकी तुमची प्रकृती कोणती आहे हे जर तुम्हाला ठरवायचं असेल तर काही व्हिडिओज आपण आपल्या चॅनलवरती बनवलेले आहेत. मी लिंक त्यांची डिस्क्रिप्शनमध्ये देतोय, ते व्हिडिओ बघून घ्या, म्हणजे तुम्हाला तुमची प्रकृती कोणती आहे हे कळेल. आता हे जर त्रिफळा चूर्ण तुम्ही पोटासाठी किंवा मलबद्धतेसाठी वापरत असाल तर 1 ते 2 आठवड्यांच्या वरती त्याचा सलग वापर करू नका. पण जर तुम्ही रासायनिक गुणधर्मासाठी त्रिफळा चूर्ण वापरत असाल तर ते तुम्ही 3 महिन्यापर्यंत सुद्धा वापरू शकता. जर तुमचं वजन खूप कमी असेल तर अशा लोकांनी त्रिफळा चूर्ण शक्यतो तुपाबरोबर घ्यायला पाहिजे आणि त्याचा अतिरिक्त वापर टाळायला पाहिजे. गर्भवती स्त्रियांनी सुद्धा त्रिफळा वातानुलोमन करणार असल्यामुळे त्रासदायक ठरू शकतं, त्यामुळे ह्याचा वापर टाळायलाच हवा. इतर लोकांनी सुद्धा जर जवळच्या वैद्यांचा सल्ला घेऊन त्रिफळा चूर्णाचा वापर केला तर त्यांना त्यांच्या प्रकृतीनुसार आणखी चांगले त्रिफळा चूर्णाचे फायदे बघायला भेटतील. आता मार्केटमध्ये त्रिफळा चूर्ण अनेक ठिकाणी मिळतं, तेवढे ते पॉप्युलर सुद्धा आहे आणि त्यामुळे ह्याच्यामध्ये भेसळ होण्याची सुद्धा अनेकदा शक्यता असते आणि त्यामुळे तुम्ही शक्यतो ह्या चूर्णाचा दर्जा बघून खात्री करून घेऊनच ह्याचा वापर करायला हवा. आयुर्वेदामध्ये जी सर्व रोगहर औषधं सांगितलेली आहेत त्याच्यापैकीच हे एक महत्त्वाचं औषध. अनेक ग्रंथांच्या मध्ये ह्याला संजीवनी असं सुद्धा म्हटलंय. एवढं महत्त्वाचं औषध असल्यामुळे आपल्या घरामध्ये हे औषध आवर्जून असायलाच पाहिजे. मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कळवा आणि ही माहिती फक्त तुमच्यापर्यंतच ठेवू नका. तुमच्या मित्रमंडळींच्या बरोबर, नातेवाईकांच्या बरोबर सुद्धा ही माहिती अगदी नक्की शेअर करा. पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. धन्यवाद.